सत्ताधाऱ्यांकडून ठाकरे ब्रँड संपवण्याचा प्रयत्न, उद्धव ठाकरेंचा जोरदार निशाणा। तर ठाकरे ब्रँड म्हणजे मराठी माणसाची हिंदू अस्मितेची ओळख, उद्धव ठाकरेंनी ठणकावलं। निवडणूक आयोग म्हणजे शेंदूर फासलेला धोंड्या, उद्धव ठाकरेंचा निवडणूक आयोगावर निशाणा। यांना पक्षाचं नाव बदलण्याचा अधिकार नसल्याचं ठणकावलं। महापालिका निवडणुकीतही सत्ता आणि पैशांचा खेळ पाहायला मिळेल, उद्धव ठाकरेंचं सूचक विधान। तर हे लोक निवडणुकीचा प्रचार करतात कशाला, उद्धव ठाकरेंनी ठणकावलं। भाजपला स्वप्नातही वाटलं नसेल एवढ्या जागा मिळतील, उद्धव ठाकरेंचा निशाणा। तर शिंदेंना 50हून अधिक जागा मिळाल्या हा जादू टोणा आहे का, उद्धव ठाकरेंचा टोला। आता कानावरती जर मराठी समजत नसेल तर कानाखाली बसणारच मराठी। मस्ती करणार असाल इथे तर महाराष्ट्राचा दणका बसणार म्हणजे बसणार, एवढं लक्षात ठेवा। मीरा रोड मधील खळखट्यानंतर राज ठाकरेंचा मुजोर, अमराठी व्यापाऱ्यांना थेट इशारा। पण मस्ती करणार असाल इथे तर महाराष्ट्राचा दणका बसणार म्हणजे बसणार, एवढं लक्षात ठेवा। महाराष्ट्रात राहताय शांतपणे राहा, मराठी शिका, दुकानं बंद करून किती काळ राहणार, आम्ही काही घेतलं तरच तुमची दुकानं चालणार ना, राज ठाकरेंचा अमराठी व्यापाऱ्यांना इशारा। पण मस्ती कर, तुम मुंबई में आ जाओ, मुंबई के समुंदर में डूबे डूबे कर मारेंगे। मुंबईला या समुद्रात बुडवून बुडवून मारू, राज ठाकरेंचा भाजप खासदार निशिकांत दुबेंना खुलं आव्हान। महाराष्ट्रात 1ली ते 5वी हिंदी आणायचा आपण प्रयत्न तर फक्त करून बघा, दुकानं नाही शाळाही बंद करीन। त्रिभाषा धोरणाच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंचं सरकारला खुलं आव्हान, सक्ती केल्यास दुकानच नाही शाळाही बंद करण्याचा दिला इशारा। या सगळ्या गोष्टी करून मुंबई ताब्यामध्ये घ्यायची आणि ती गुजरातला मिळवायची, हे ह्यांचं स्वप्न आहे। मीरा रोड ते पालघरचा पट्टा गुजरातमध्ये सामील करण्याचा डाव, राज ठाकरेंचा मोठा आरोप। ज्या वेळेला ती निवडणूक जाहीर होईल त्यावेळेला आम्ही चर्चा करू शकतो। राज ठाकरेंसोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया, मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आलोय, एकत्र राहण्याकरता ठाकरेंचं वक्तव्य। मेट्रोच्या धर्तीवर लोकल ते रेल्वे सेवा लवकरच एसी होणार, तर तिकीट दरांमध्ये कोणतीही वाढ केली जाणार नाही, रेल्वे मंत्र्यांनी मागण्या मान्य केल्याची फडणवीसांची माहिती।